समाधान नगर येथे रस्ते विकासाच्या कामाचे उद्घाटन आज मोठ्या उत्साहात पार पडले. परिसरातील नागरिकांच्या दीर्घकाळापासूनच्या मागणीला अखेर प्रतिसाद मिळाल्याने समाधान नगरवासियांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. या रस्ते कामाच्या प्रसंगी माजी नगरसेवक राजकुमार हंचाटे सर, युवराज सरवदे, मीनाक्षी अप्पू कडगंची यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी लता बंडा मॅडम, गणेश चौटे, रामदास मगर मेंबर, अप्पू कडगंची, रभाकर गंपले, रोहित हंचाटे, जय पतंगे, चिधे मामा, पुजेरी काका, प्रचंड काका, भीमासर गायकवाड, व्यंकटेश कोळी, शशिकांत पाटील, धानप्पा याळगी, सोमेश भागानवळ, राजेंद्र भागानवळ, सिद्धाराम मिलशेटी, सैफन शेख जाबर, विठ्ठल कोळी, संगीता नडगम, बाळू भटकर, आकाश झिंगाडे, एकटीक शिवशिंगे, सचिन कोरे, विजय कोरे, अक्षय जेवरे, अजय फुलारी, दौलत माने, युवराज बाग, आळ शंकर, मारुती सुरवसे, सचिन घंटे, शिवा सुरवसे, राधे सलगर, अक्षय बन, सोडे, हनुमंत घंटे यांच्यासह स्थानिक नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. या रस्ते विकासामुळे परिसरातील वाहतूक सुरळीत होणार असून नागरिकांना दैनंदिन ये-जा अधिक सुलभ होणार आहे. नागरिकांनी या विकास कामाबद्दल समाधान व्यक्त करत लोकप्रतिनिध्यांचे आभार मानले. समाधान नगरच्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यातही अशीच कामे सातत्याने करण्यात येतील असे आश्वासन यावेळी देण्यात आले. दादा कोटे आणि राजकुमार हंचाटे सर आणि अप्पू गडगंची यांच्या सर्वांच्या सहकार्याने इथं रस्त्याचे काम चालू झालेलं आहे. तर आम्ही सगळे नागरिक इथले समाधान नगरचे त्यांचे खूप खूप आभार आहे. आणि प्रत्येक टायमाला कुठलंही काम असू दे, नळाला पाणी न्यायला कारण इथल्या वस्तीचे लोक माझ्याकडे येतात, मला सांगतात. मी हंचाटे सरांना कॉल करते, कधी अप्पूला कॉल करते, मदर सरांना पण कॉल करत होते. पण जास्त करून हंचाटे सर कधी पण असं एकदा पण असं झालं नाही की त्यांनी कॉल उचललं नाही, उचलतात. आणि त्यांचा मुलगा रोहित त्याने सुद्धा चुकून जरी कॉल केला त्या दिवशी मी आन्सर सर म्हणून लगेच त्यांनी रिप्लाय केला, काय झालं मॅडम म्हणून. तर एवढे छान नगरसेवक आहेत. आता त्यांनी तर उभारू लागले तर सगळेजण आपण भारतीय जनता पार्टीच्या मागे आहोत. लाडकी बहीण हो, लाडकी बहीण हो. जर आपण लाडकी बहिणीचे पैसे घेतो त्याचा कधी पण उपकार आपण करू शकत नाही. त्यासाठी आपण भारतीय जनता पार्टीला निवडून आणायचं आहे. आज या ठिकाणी देवेंद्रदादा कोटे यांनी आपल्याला जे निधी दिलेला आहे, या निधीच्या कामाचं उद्घाटनासाठी या ठिकाणी जमलेल्या माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो, गेल्या अनेक वर्षापासून मागणी होतं की या भागामध्ये रस्ते नाहीत, पाणी नाही, ड्रेनेज नाही. परंतु गेल्या 5-6 वर्षामध्ये या ठिकाणचे ड्रेनेज लाईन आणि पाण्याचे लाईन जवळपास सर्व झालेले आहेत. या ठिकाणी टँकर येत नव्हते, रस्ते नव्हते, पण हे सर्व कामं आता गेल्या 5-10 वर्षामध्ये आम्ही या ठिकाणी केलेलं आहोत. गेल्या 15 वर्षापासून या भागामध्ये ज्या आमदार होत्या त्या आमदारांनी बजेट न दिल्यामुळे अनेक कामं होण्यासाठी विलंब लागत होतं. परंतु गेल्या वर्षामध्ये ज्या वेळेला आपण भारतीय जनता पक्षाचे एक तडफदार उमेदवार म्हणून देवेंद्रदादांना जे भरघोस मतांनी निवडून दिलो, त्याची उतराई म्हणून देवेंद्रदादांनी या भागासाठी जवळपास 9.5 कोटी रुपये आपल्याला दिलेले आहेत. या भागामध्ये मला वाटतं की आता जवळपास 80 ते 90% रस्ते पूर्ण होणार आहेत. आणि जे राहिलेले रस्ते आहेत, 16 तारखेला आचारसंहिता लागणार आहे म्हणून आम्ही जितकं लवकर होईल तेवढं फास्टमध्ये कामं करत आहेत. देवेंद्रदादांचा आदेश आहे की जे काही रस्ते आणखीन राहिलेले आहेत ते सर्व फेब्रुवारीमध्ये आपण काम चालू करूया, कारण 16 तारखेला आचारसंहिता लागल्यानंतर कामाला निर्बंध येणार आहेत. म्हणून आम्ही या ठिकाणी देवेंद्रदादा स्वतः येणार होते, परंतु त्यांचं विधानसभेमध्ये अधिवेशन चालू आहे, नागपूरला अधिवेशन असल्यामुळे ते सांगितलं की तुम्ही जावा आणि कार्यकर्त्यांना भेटा आणि त्यांना सांगा की देवेंद्रदादांचं लक्ष या समाधान नगरवरती आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासून कोटे घराण्याचं लक्ष या समाधान नगरवरती होतं. आणि यापुढे सुद्धा कुठल्याही प्रकारचा निधी आपल्याला कमी पडू न देण्याचं वचन या ठिकाणी आमदार देवेंद्रदादांनी दिलेलं आहे. आपल्या सर्वांनी भरघोस मतांनी त्यांना निवडून दिल्यामुळे या भागाला आता निधी मिळायला चालू झालेला आहे. नंतर गेल्या 15 वर्षामध्ये ज्या आमदार ताई होते ते आता तुम्ही बघता, गेल्या 5-6 वर्षामध्ये त्यांनी इकडे व्हिजिटला सुद्धा आलेले नाहीत. बजेट द्यायचं तरी लांबचं गोष्ट झालं. म्हणून तुम्ही याच्या निवडणुकीमध्ये महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत जानेवारीमध्ये, आणि त्याच काळामध्ये गड्डा यात्रा सुद्धा भरणार आहे. प्रत्येकाला हात जोडून विनंती आहे की आपण गड्डा यात्रेला जावा, सिद्धरामेश्वरांच्या दर्शनाला जावा, पण जात असताना मतदानाचं पवित्र जे हक्क आहे ते हक्क बजावल्याशिवाय आपण कोणीही बाहेर पडायचं नाही. फक्त मी मतदान केलं म्हणून चालणार नाही. घरामध्ये कामं आहेत, माझं पगारीचा दिवस असं काही न बघता एक दिवस तुम्ही आमच्यासाठी द्या, 5 वर्ष आम्ही तुमच्यासाठी देत असतो. म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे की मतदान केल्याशिवाय कोणी बाहेर पडत नाही. प्रत्येकाच्या घरात शेजारचं वडील, आई, भाऊ, बहीण जे कोणी मतदानापासून राहिलेले आहेत त्यांना फोन करून आपण बोलवून घ्यायचं आणि मतदानाला पाठवायचं आहे. जर बाहेर गावाला कोण असतील, पुण्याला आहेत काही जण, आपल्या समाधानगरचे मला वाटतं 30-40 मुलं पुण्याला कामाला गेलेले आहेत, त्या सर्वांची यादी द्या, त्या सर्वांना आपण आणायची व्यवस्था करू आणि मतदान करायची जबाबदारी घेऊया. आज जे पुण्याला गेलेले आहेत, पुण्याला का गेले? या ठिकाणी रोजगार मिळत नव्हता म्हणून गेले होते. आता देवेंद्रदादा असे एक नेतृत्व आहे की तुम्हाला पुणे, बेंगलोर इथं कुठे न जाता आयटी क्षेत्र आपल्या या ठिकाणी सोलापूरला कालच मंजूर झालेलं आहे. आणि लवकरच वर्षभराच्या आत या ठिकाणी आयटी क्षेत्र झाल्यानंतर तुमचे मुलं, आई, वडील सर्व एकत्र राहण्याची सोय आमदार दादांनी केलेली आहे.
विमान सेवा चालू झाल्यामुळे आयटी क्षेत्र चालू झालं, आयटी क्षेत्र चालू झाल्यामुळे तुमचे जे म्हणजे काळीज होतं, मुलगा म्हणजे आपलं काळीज आहे, तो मुलगा पुण्याला गेला, बेंगलोरला गेला, असं न होता सर्व आई वडील मुलगा एकत्र राहण्याची सोय या आयटी क्षेत्राच्या मुळे देवेंद्रदादांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहे. आता आपल्या सर्वांच्याकडे पाण्याची रस्ता पाणी झालं का नाही तुमच्याकडे? ड्रेनेज झालेलं आहे, लाईट झालेलं आहे, रस्ते पण जवळपास 80% पूर्ण झालेले आहेत, राहिलेले रस्ते काम चालू झालेलं आहे. हे सर्व देवेंद्रदादांच्या मुळे चालू झालेलं आहे आणि देवेंद्रदादांचा आशीर्वाद आमच्या 4 नगरसेवकांना मिळणार आहे. ते 4 नगरसेवक कोण राहतील हे आम्ही सांगू शकत नाही, परंतु ज्या ठिकाणी कमळ चिन्ह आहे त्या कमळ चिन्हासमोर आपल्याला सर्वांना मतदान करायचं आहे. मी नेहमी बघतो समाधान नगरमध्ये तुम्ही काही जणांनी फक्त आपण जातीवर जाऊन कुठे एमआयएमला वगैरे मतदान करतो, ते चूक करू नका. कारण तुम्हाला लाडकी बहिणीची योजना या ठिकाणी सर्व समाजाला एकत्र दिलेलं आहे आणि म्हणून निवडून तर येणार आहे या ठिकाणी कमळच, पण आपलं मत वाया न जाऊ देता या समाधान नगरचं बूथ उघडल्यानंतर दिसलं पाहिजे की या ठिकाणी फक्त कमळला मतदान झालेलं आहे. आणि जर कमळला झालेलं मतदानचं लीड जर तुम्ही दाखवलात तर तेवढ्याच ताकदीने या ठिकाणी देवेंद्रदादांनी तुम्हाला बजेट जास्तीत जास्त देऊन राहिलेले सर्व कामं पूर्ण करणार आहेत. आणि जर या ठिकाणी चुकून आपण काही जर दुसरे बटणं दाबलं, कुठं पतंगला दाबलं, कुठं हाताला दाबलं, असं जर चूक केलो तर त्या चुकीचं 5 वर्ष आपण त्याचा पश्चाताप करावा लागणार आहे. कारण लाडकी बहिणी फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्षाचं सरकार असेल तरच चालू राहणार आहे, नसेल तर हे सरकार जर नसेल, काँग्रेस असेल, कोणते इतर पक्ष जर असेल तर लाडकी बहीण बंद होणार आहे. म्हणून माझ्या सर्व लाडक्या बहिणींना, मातांना विनंती आहे की तुम्ही आपल्या प्रत्येक मुलाला, आईला, म्हणजे मुलाला, वडिलांना, भावाला, शेजाऱ्यांना सर्वांना सांगा की आमचं जे घर चाललेलं आहे या लाडकी बहिणीमुळे आम्हाला फार मोठा हातभार लागलेला आहे आणि या हातभारातून उतराई होण्याची एकच जबाबदारी आहे आणि ते याच्या निवडणुकीमध्ये आम्ही कमळ चिन्ह बटन दाबणार आहोत. आणि तुम्ही सर्वांनी जर मनावर घेतलं महिलांनी तर मला वाटतं की या पेटी उघडल्यानंतर समाधान नगर बूथवरती फक्त कमळ उमलल्याशिवाय दिसणार नाही आणि आपण सर्वांनी मिळून दादांचा हात बळकट करूया. आणि आज कमीत कमी वेळामध्ये आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवलात त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम याच ठिकाणी संपला असं जाहीर करतो.